नमस्कार, जय भीम, जय शिवराय, नमो बुद्धाय. मी अविनाश जाधव आज पुन्हा एकदा या व्हिडिओमार्फत आपणासमोर येतो आहे. त्याचं कारण असं आहे की मागील काही दिवसापूर्वी मी नगरपालिकेच्या विरोधात आंदोलन छेडलं होतं. ते आंदोलन कशासाठी होतं याची कल्पना आपणा सर्वांना आहेच. त्या MD अली धाब्याविरोधात हे माझं आंदोलन होतं. त्या आंदोलनामध्ये माझ्या ज्या काही मागण्या होत्या, प्राथमिक मागण्या, त्या मागण्या माझ्या मान्य करण्यात येतात असं मला उपायुक्त दराडे साहेबांनी, जे पोलीस बंदोबस्तासाठी आलेले पोलीस अधिकारी होते, त्यांच्यामार्फत मला त्यांनी तो निरोप पाठवला. त्या निरोपामध्ये त्यांनी असं सांगितलं की आम्ही त्या धाब्यावर आज 15/10/2025 रोजी तोडक कारवाई करतो व त्या धाब्याचे जे कोणी वाली आहेत किंवा जे कोणी ते धाबा मालक आहेत त्यांच्यावर MRTP ॲक्टनुसार गुन्हा दाखल करतो आहे. आणि राहिलं जगदीश जाधव, सोमनाथ सोष्टे व संदीप जाधव यांच्या विरोधातल्या कार्यवाहीला थोडा वेळ जाईल, कारण आम्हाला त्याची चौकशी करावी लागेल व ती चौकशी पूर्णतः झाल्यानंतर आम्ही त्यांच्यावर शिस्तभंगात्मक कार्यवाही करून व त्यांच्यावर गुन्हाही दाखल करू असं मला आश्वासन दिल्यानंतर आम्ही आमचं आंदोलन परावृत्त केलेलं आहे. पण त्यानंतर माझ्या अशा लक्षात आलं की यांनी कोणत्याच प्रकारची तोडक कारवाई केली नाही व त्यांच्यावर MRTP ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला नाही. तर अशा प्रकारची उडवाउडीची उत्तरं ही नगरपालिकेची चालू आहेत. नगरपालिका अशीच येथील सामान्य जनतेला, येथील कार्यकर्त्यांना फिरवाफिरवीची उडवाउडीची उत्तरं देत असते. तोच प्रकारची कुठलीच कार्यवाही यांच्याकडून केली जात नाही आहे. त्या संदर्भात आम्हाला माझे पक्षकार व माझे काही सहकारी आहेत, आम्ही तसं त्यांना निवेदन दिलेलं आहे की जर याच्यावर पूर्णतः तुम्ही कार्यवाही केली नाही तर मी उपोषणाला बसणार आहे. तर आता आम्ही अपॉइंटमेंट घेण्यासाठी अनमोल सागर सर, आयुक्त साहेब यांची अपॉइंटमेंट घेण्यासाठी जेव्हा मी त्यांच्या कार्यालयात गेलो तेव्हा त्यांच्या PNचं म्हणणं असं होतं की अशी आम्हाला अपॉइंटमेंट देता येत नाही. साहेबांनी सांगितलेली आहे की तुम्ही येऊन बघायचं, जर आम्ही अवेलेबल असलो तर मी तुम्हाला भेटेन. पण आम्ही असं अनुभवलेलं आहे की जेव्हा जेव्हा आम्ही साहेबांना भेटायला गेलेलो आहे, साहेब अवेलेबल असताना सुद्धा काहीतरी थातूर मातूर उत्तर देऊन आम्हाला तिथून जाण्यास लावतात की माझं आज अशा प्रकारची मीटिंग आहे, माझी ऑफिशियल मीटिंग आहे, मला आज हे भेटायला आलेत, मला आज तिथे जायचं आहे. हे लोक आम्हाला भेटत नाही, उडवाउडवीची उत्तरं देतात. तर अपॉइंटमेंट का देऊ शकत नाही याचं कारण पण त्यांनी स्पष्ट केलं नाही. ठीक आहे, आम्ही आमचं काम पूर्ण करणार आहेत. आम्ही येत्या सोमवारी व मंगळवारी स्मरणपत्र घेऊन त्यांच्याकडे जाणार आहोत की आम्ही पुढील आठवड्याभरात कधीपर्यंत उपोषणाला बसणार आहेत व आम्हाला संबंधित विषयावर त्यांच्याशी चर्चासुद्धा करायची होती. पण आम्हाला अशा प्रकारची उत्तरं आल्यामुळे आम्ही नेमकं काय करायचं हेच कळत नाही. या पलीकडे आता आम्ही जाऊन कोर्टामध्ये मी या संदर्भात त्यांच्या विरोधात दावा दाखल करणार आहे. ते का तुटू शकत नाही, ह्या ज्या काढल्या गेलेल्या ऑर्डर आहेत त्या कोणाच्या सहीच्या आहेत? त्यांच्या अधिकाऱ्यांना विचारावं तर अधिकारी आता आम्हाला अशा प्रकारे उत्तर देतात की नाही, ते आता आम्ही बघितलं, व्हेरीफाय केलं तर तेथे ग्रामपंचायतच्या परमिशन आहेत. मी त्यांना उलट प्रश्न केला की ग्रामपंचायत परमिशन होती तोपर्यंत ठीक आहे, ग्रामपंचायत नंतर ती जी वास्तू आहे ती कोणाच्या आधिपत्याखाली आहे, ग्रामपंचायत की नगरपालिका? मग तेथे नगरपालिकेचे नियम व अटी चालतील की ग्रामपंचायतच्या चालतील? नगरपालिकेच्या शासन चालेल की महानगरपालिकेचं शासन चालेल की ग्रामपंचायतचं शासन चालेल? यांनी जे काही तोडक कारवाईची जी काही निर्णय दिलेले आहेत ते नगरपालिकेअंतर्गत दिलेले आहेत की ग्रामपंचायत अंतर्गत दिलेले आहेत? ही मला अशी उलट सुलट उत्तरं देऊन
काहीतरी पलवाटा काढतात आणि मला शांत कसा करता येईल, मला काहीतरी खोटं उत्तरं देऊन, हे यांचं धोरण आहे. पण मी त्यांचं धोरण ते पूर्ण होऊ देणार नाही. मी कायदेशीर लढाई लढणार आहे. एवढंच मला आपणा सर्वांना सांगायचं होतं की माझ्यासमोर नुसतं MD अली धाबा हाच एक विषय नाही आहे.